नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरातील निसर्गरम्य नवजात धबधबा सध्या मुसळधार पावसामुळे प्रचंड वेगानं कोसळताना दिसतोय. धुक्याची चादर, हिरवागार निसर्ग आणि अखंड बरसणारा पाऊस, हे दृश्य आता पर्यटकांना खुणवू लागले आहे. सह्याद्रीच्या कुशीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण कोयना खोरे जलमय झाले आहे. या पावसाचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे राज्याच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्यानं होत असलेली वाढ. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे असंख्य ओढे, नाले आणि असे धबधबे अखेरीस कोयना धरणात येऊन मिळतात. त्यामुळे प्रत्येक मुसळधार सरीसोबत धरणाच्या पाणीसाठ्यात मोलाची भर पडत आहे. हा वाढता साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर जलविद्युत निर्मिती, सिंचन आणि राज्याच्या जलव्यवस्थापनासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे या पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी नवजा धबधब्याकडे होत आहे. कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि तरुणाई मोठ्या उत्साहानं येथे दाखल होत आहे. प्रत्येकजण या निसर्ग सौंदर्याचा आपल्या कॅमेऱ्यात आणि मनात कायमचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र निसर्गाचा आनंद घेत असतानाच सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. धबधब्याजवळील निसरडे खडक, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि अचानक वाढणारा पाण्याचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा स्टंट टाळणं आणि सुरक्षित अंतर राखणं हे प्रत्येक पर्यटकानं पाळणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वनविभागाच्या वतीनं हा धबधबा पाहण्यासाठी प्रौढ व्यक्तीला 100 रुपये आणि 12 वर्षाखालील लहान मुलांना 50 रुपये शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे कॅमेरा, गाईड यांच्यासाठी देखील वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असून हे शुल्क फक्त रोख स्वरूपात घेतले जाते. ऑनलाईन पेमेंटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यानं पर्यटकांनी आपल्याजवळ रोख पैसे ठेवणं देखील गरजेचे आहे. एकीकडे कोसळणारा पाऊस, दुसरीकडे फेसाळत कोसळणारा नवजा धबधबा आणि त्यातून भरभरून समृद्ध होत असलेला कोयना धरणाचा जलसाठा. गडद ढग आणि पाऊस यांचा सुंदर संगम आता कोयना नगर परिसरात अनुभवायला मिळत असून आमचे प्रतिनिधी नितीन ढापरे यांनी या धबधब्याजवळून घेतलेला आढावा पाहूयात. आज आपण उभा आहोत ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा धबधब्याच्या ठिकाणी. आज तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय तर नवजा धबधबा आहे. नवजा धबधब्याचे हे संततधार कोसळत आहे. नवजा परिसरात, कोयना नगर परिसरामध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी इथं पर्यटकांची देखील गर्दी होते. इथं माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की इथं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा नवजा वगैरे धबधबा आहे आणि तिथं वन विभागाच्या वतीनं जे तिकीट विक्री केली जाते हा धबधबा बघण्यासाठी. तर इथे पर्यटकांची आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आपण बघितलं की गेल्या 1 महिन्यापासून पावसानं दडी मारली होती, परंतु आता मागच्या 5-7 दिवसापासून या परिसरामध्ये पावसानं चांगलीच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे परिसर आपल्याला अगदी हिरवाईने गर्द असा झालेला दिसतोय. शिवाय इथं पर्यटकांची देखील हा धबधबा पाहण्यासाठी आपल्याला आता गर्दी दिसते. गाड्यांच्या लांब रांगा देखील आपल्याला दिसत आहेत. खर तर 1-1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारली होती. शेतकरी देखील चिंतेत होता आणि हे करत असताना आता पाऊस सुरू झालेला आहे. निसर्ग भरभरून देतोय. त्या पावसाचा, या परिसरात पडलेल्या पावसाचा आपल्या कोयना धरण, जे आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजतो, त्या कोयना धरणाला देखील मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो. कारण हे जे मोठ्या प्रमाणात जे धबधबा कोसळतोय हे सगळं पाणी हे कोयना धरणाच्या साठ्यामध्ये जात असतं आणि लवकरच या साठा, म्हणजे आता आपण मागच्या 8 दिवसापूर्वी बघितलं तर धरणाचा साठा, धरणातील पाण्यासाठा हा जवळपास 7 ते 10 TMC पर्यंत आला होता. परंतु आता 2 दिवसाच्या पावसातच हा धरण साठा जवळपास 20 ते 22 TMCच्या दरम्यान गेलेला आहे. या पावसामुळे किंवा या धबधब्यापासून मिळणाऱ्या पाण्यामुळे
आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे, वीज निर्मितीचा प्रश्न संपणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्या ज्या सिंचन आहे, पिण्याचं पाणी असेल, त्या सगळ्या गोष्टींची आता चिंता मिटणार आहे. आता आपण जरी इथं पर्यटनासाठी येत असो, धबधब्याचा आपण आनंद घेत असो, परंतु हे करताना पर्यटकांनी देखील उद्धटबाजी न करता निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा. इथं वन विभागानं किंवा शासनाने जे काही नियम घालून दिलेत त्याचं जर पालन केलं तर तुमचं पर्यटन देखील सुखकर होईल. आणि सुखकर पर्यटनात कधीही आनंद असतो. आता आपण जे वातावरण अनुभवतोय हे गर्द ढगाचे इथं ढग आणि धुकं आणि पडणारा पाऊस त्याचं सगळं संमिश्र वातावरण इथं झालंय. आल्हाददायक वातावरण आहे. नवजा धबधबा हे फिरण्याचं ठिकाण हे खरोखर आल्हाददायक आहे. तिथला तुम्ही आनंद घ्या. आनंदामध्ये खडा पडणार नाही यासाठी तुम्ही दक्षता घ्या आणि आनंदात आपलं पर्यटन साजरं करा. एवढीच एक ह्या वन विभागाच्या वतीने विनंती आहे. नितीन कापरे, वायझेड इंडिया टीव्ही, न्यूजा, पाटण. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.